बिझनेस सुरू करायचा विचार करताय, मग हा व्हिडिओ नक्की पहा. कारण सुरुवातीला येणाऱ्या अडचणी 90% लोकांना माहीतच नसतात. मार्केट मिळत नाही, ग्राहक मिळत नाही, अंडी विकत नाही आणि मग बिझनेस कसा वाढवायचा आज सगळं सांगणार आहोत आपण ह्या व्हिडिओमध्ये. बिझनेस सुरू करणे सोपं आहे, पण टिकवणं खूप कठीण आहे. खरा गेम इथूनच सुरू होतो. चला तर मित्रांनो, व्हिडिओला आपण सुरुवात करूया. नमस्कार मित्रांनो, MS ऑर्गॅनिक आपल्या चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत करते. आज आपण बोलणार आहोत बिझनेस सुरू केल्यानंतर येणाऱ्या खऱ्या अडचणी आणि त्यावरचे उपाय. सुरुवातीला सगळ्यांनाच वाटतं बिझनेस सुरू केला की लगेच आपल्या खिशामध्ये पैसे येतात, पण रिॲलिटी खूप वेगळी असते. पहिली समस्या म्हणजे मार्केटच मिळत नाही. तुमच्याकडे प्रोडक्ट असतो पण ग्राहक नसतात. विक्री होत नाही. अंडी असो किंवा कोंबडी विकायला ग्राहक मिळत नाही आणि त्यामुळेच धैर्य खचून जातं. 1-2 महिन्यातच हार मानतात. काय करायचं काहीच कळत नाही. बाजार नाही म्हणून थांबू नका. स्वतःचा बाजार स्वतः तयार करा. जिद्द असेल मनात तर यश आहे आपण नक्कीच मिळू शकतो. आजकाल सोशल मीडियाचा वापर करून तुम्ही ग्राहकापर्यंत पोहोचू शकता इझिली. त्यामुळे सोशल मीडियाचा वापर करा. फेसबुक, इंस्टाग्राम जे तुमच्याकडे आहे त्याचा अवेलेबल. आणि दुसरं म्हणजे व्यवसाय हा छोट्यापासून सुरुवात करा. आपल्या गावात ओळखीमध्ये व्हॉट्सअप ग्रुपमध्ये फेसबुकचा वापर करून तुम्ही डायरेक्ट कस्टमर मॉडेल वापरू शकता. मिडलमॅन टाळा. क्वालिटी दाखवा आणि विश्वास तयार करा. याने काय होईल, तुम्ही एकदा क्वालिटी तुमच्यावर लोक ट्रस्ट केले, क्वालिटी त्यांना मिळाली की तुम्हाला तो गिराईक म्हणजे जे कस्टमर तुमचा तो लाईफ टाईमपर्यंत तुमच्याकडे राहणार आहे. तिसरं म्हणजे सुरुवातीला आहे ना, सर्व खर्च जास्त असतो आणि इन्कम कमी असतो. छोट्या प्रमाणात सुरू केलं तर प्लॅनिंग केलं आणि त्याच्यावरती काय होईल, प्लॅनिंग केल्यानंतर तुमचा तुम्ही खर्चामध्ये बचत करू शकता. आणि नंतर काय असतं आहे की त्याच्यामध्ये पेशन्स खूप महत्त्वाचा आहे, कन्सिस्टन्सी महत्त्वाची आहे. त्यामुळे काय होतं आहे की तुम्ही जर खर्च वाढला आणि इन्कम कमी पडलं तर तुम्ही तिथंच खचून जाता. त्यामुळे पेशन्स अगदी महत्त्वाचा आहे. यूट्यूब आणि अनुभवी लोकांचं ट्रेनिंग यांचा उपयोग करा. जे आम्ही असे व्हिडिओ बनवतो, आमच्यासारखे भरपूर लोक आहेत, त्यांचा वापर करून घ्या. तोटा हा शेवट नसतो, तो शिकवून देणारा मोठा गुरु असतो. हार मानणारे असतात हजार, पण जिंकणारा तोच असतो, तो शेवटपर्यंत टिकून राहतो. बिझनेसमध्ये सक्सेस एका दिवसात मिळत नाही, पण जो माणूस टिकून राहतो तोच खरा जिंकतो. आपण यापूर्वी व्हिडिओमध्ये बघितलेलं आहे. जे पेशन्सली काम करतात ते यश मिळवतात. त्याच्यामध्ये उदाहरण घ्यायचं म्हणजे स्टीव्ह जॉब्स, ॲपलचा फाउंडर, जेफ बेझोस, ॲमेझॉनचे फाउंडर, आता सध्या चर्चेत असलेले एलन मस्क. रॉकेट लॉन्च त्यांनी अनेक वेळा फेल झाले. त्यांच्यावर खूप वाईट अवस्था आली होती, पण त्यांनी हार न मानता कंटिन्यू सक्सेस म्हणजे प्रयत्न केला आणि सक्सेस मिळवला. सगळ्यात वर्ल्डमध्ये जास्त उदाहरण द्यायचं फेलियरचं म्हणजे थॉमस एडिसन. 1000पेक्षा जास्त वेळा ते फेल झाले, पण त्यांनी हार न मानता कंटिन्यू प्रयत्न करत राहिले. कन्सिस्टन्सी ठेवली त्यांनी आणि शेवटी त्यांनी बल्बचा शोध लावला. आज या सगळ्या जगाला त्यांच्यामुळे लाईट मिळत आहे, बल्बचा शोध लावल्यामुळे. आज नाही तर उद्या नाही, मेहनतीचं फळ नक्की मिळतं. फक्त स्वतःवर विश्वास ठेवा आणि कधी थांबू नका. अशीच खरी आणि प्रेरणादायी माहिती मिळवण्यासाठी MS ऑर्गॅनिक आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. मित्रांनो, हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की शेअर करा. धन्यवाद.